कितें सांगू शकता आज नवीन सरपंचाची निवड जाली आणि तुम्ही बरे कार्य केला आता पुढे त्यांना कसो सपोर्ट असतो सपोर्ट हो दाखवूनच दिला कारण आम्ही सगळे बिनविरोध त्याला निवडून हाडलेलो आसा. आमकां अभिमान आसा की आमची पंचायत ही आम्ही 7वी मेंबर गेली 3 वर्सां एकजुटीन रावन आम्ही आमच्या गांवा खातीर काम केल्लें आसा आणि आता ह्याच्या फुडें जी 2 वर्सां उरल्यात ते आम्ही असेच काम करतले आणि आम्ही सगळे मेंबर फुल सपोर्ट श्री मधुसूदन सातार्डेकर हेका आम्ही करतले. भगवती नमस्कार करून आज आमच्या पारसे पंचायतीन मधुसूदन सातार्डेकर हे सरपंच जाल्ले आहात आणि ताका सरपंच करपाक आमचे 7 जे पंच आहात ते एकाताय येवन तांची बिनविरोध निवड जाल्ली आहा. तेजे बद्दल मी आमचे आदले सरपंच बाब अजय पवनकर, अजित मोरजकर, स्वप्नील नाईक, त्याचबरोबर काही सुनीता बोगडी देसाई, आमची प्रज्ञा पार्सेकर आणि रेश्मा कांबळी या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतात. आणि सांगता असताना ज्या पद्धतीन आमचो अजय पवनकर सरपंच असताना ते सगळ्यांचे सहकार्य या गावच्या म्हणजे डेव्हलपमेंटा खातीर सगळ्यांनी हातभार लायलो, सहकार्य केले. तसेच म्हाका तांकां सांगपाची गरज पडची ना कारण तसेच सहकार्य निश्चित ह्याच्या फुडें सगळ्यांचे आसतले. शेवटी पंचायती गांवाची आहा आणि गांवचो विकास थ्रू पंचायत विलेज पंचायत कसो आसतो सरकाराच्या माध्यमातून ज्यो वेगवेगळ्या पद्धतीन प्रामुख्यान डेव्हलपमेंट करता आसतना सरकाराचो खंयचो फायदो जातलो हाचो विचार करून तेंच्यांनी बऱ्यापैकी काम केल्या. आशा धरता त्याच पद्धतीन हेजे फुडें ह्या गांवच्या डेव्हलपमेंटा खातीर सगळ्याचो हातभार आसतलो आणि खंय तरी जो टर्म 5 वर्साचो हे आमचे सगळे मेंबर ज्यांच्या नांवाचो उल्लेख केला तेंच्यांनी सुरू केला की 5 वर्सां अशें दाखोवन दितले गांवच्या लोकांक की खरेंच ह्या पंचायतीचे जे आमी निवडून दिले पंच आहात वेगवेगळ्या भागात त्यांच्यानी एक चुकी ह्या गांवच्या विकासा खातीर बऱ्यापैकी योगदान दिलें आसा. हे लोकांक जाणून घेवपाचें काम हेजे फुडें ते करते. परत एकदा तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करता. मधुभावाचे परत एकदा अभिनंदन करता आणि माझी दोन करत. नमस्कार. आज आम्ही आमच्या पंचायतीन आसात आणि आमचो नवीन सरपंचाची निवड जाल्ली आसा. पयलीं तर आमचो अजय कलापूरकर सरपंच आसलो त्यांनी आमचे 3 वर्सां 3.5 वर्सां काम केलं. आम्ही सगळ्या बरोबर राहून आम्ही सगळे पार्ट्याचो डेव्हलपमेंट आहा तेचे विशीं आम्ही सगळी चर्चा करून प्रत्येक गांवागांवान आम्ही प्रत्येक वार्डान कामां केल्लीं आसा. त्याचबरोबर आता आमचो मधुसूदन सातार्डेकर यांनी आज ताचो आपल्या ताबो घेतलेलो आसा. ताका आमी एक मतान आमी सगळे वांगडा बरे रावन आमी तांकां सपोर्ट केल्लो आसा आणि गांवा खातीर आमी सगळ्यांनी एक रावपाची खूब गरज आहा कारण हे भेदभाव न दवरता कसलोच हांव हेचो तेचो अशें म्हणून जायना. आमी पंचायत एक आमचें घर कशें आसता ते घर आमी सगळ्यांनी वांगडा रावन चलोवपाची खूब गरज आसता. ते खातीर आमी सगळे वांगडा येयल्ले आसा आणि आज मधुसूदनान आपल्या मनाचो ताबो घेतलेलो आसा. ताका शुभेच्छा दिता. तशी ती आमची 2 वर्सां उरलेली आहा ती बरे भाशेन आमी सगळ्या गांवांत जे आमचे गांवांत कितें कामां आहात ती सगळ्यांनी बरोबर रावन करपाची अशें तेच्या कडेन मागता ताका आनी परत एकदा शुभेच्छा दिता आनी सगळ्यांक धन्यवाद दिता. आणि कोण घालता साढ़े 10 ते 11 श्री मधुसूदन गोविंद सातार्डेकर has filed his nomination for the post of Sarpanch and she has proposed by Shri Reshma Satyavan Kamri and seconded by Ajay Suryakant Kalangudkar. Second, publication list of form number 2. Third, scrutiny of nomination paper. Fourth, publication of valid nomination candidate. Withdrawal of candidate. None of the candidate has withdraw
his candidate within the time fixed for the post of Sarpanch. The publication list of valid nomination and considering candidate, result of election. Since there was only one candidate custodian post of Sarpanch, the voting was not necessary for the post of Sarpanch. Presiding officer declared that Sri Madhusudan Govind Satardekar, house number 659, Sonsai, Parshe, as daily unopposed elected as the Sarpanch of Village Panchayat Parshe, and result of annually meeting and presiding officer immediately published in declaration form number 6 in the notice board of Village Panchayat Parshe. आज आमचे मधुसूदन सातार्डेकर यांनी सरपंचाचा ताबो घेतलेला असा. कालचो असलो अजय कळवणकर, पण आम्ही असे जसे आता अजितान सांगला तसे की आम्ही आमचे घर आमच्या गावाच्या विकासासाठी आम्ही सातवी मेंबर एक रावले आणि याच्या पुढे एक रावतले आणि आमच्या विकासाची कामं करून घेतले. आणि आता त्याचबरोबर आमचे गावचे माजी आमदार दयानंद सोपटे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यानी आज हे दोन्ही सरपंच असतात ते त्यांच्यानी गावाच्या विकासासाठी दिले आहात. त्यांकाय देव बरे करून घेतात आणि माझ्या पहिल्या टर्मांक जेन्ना तुमची मिसेस आयिल्ली तेन्ना आमचे आमदार म्हणून दयानंद सोपटे आसले तेन्ना ती सरपंच करपाक खूब हे जाली, पूण एका घडामोडीन संदी मेळ्ळी ना. पूण जेची देवाची इच्छा आसता, आता तुमी पंच पयले फावटी जाले आनी तुमकां सरपंच पद मेळ्ळें, कितें सांगूंक सोदता? सगळ्यात पहिली गावदेवी भगवती नमन करून त्या पंचायतीच्या समोर जो देव मारिंगण आसा ताका वंदन करून थंयसर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे सगळ्यात पहिली मनपूर्वक स्वागत करता. सगळ्यात पहिली आज म्हाका ह्या 7 पंच सदस्यांनी सपोर्ट केलो आणि माझी बिनविरोध निवड केल्याबद्दल माझ्या 7 पंच सदस्यांचे मनपूर्वक आभार मानता. त्याचप्रमाणे आमचे गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष दामू नायक, त्याचप्रमाणे आमच्या गोवा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय डॉक्टर प्रमोद सावंत आणि आमचे लाडके नेते दयानंद भाई सोपटे या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे सुद्धा आज खूप खूप मनपूर्वक आभार मानतात. तसेच वॉर्ड क्रमांक 4 जे माझे वोटर असतात, ज्या माझ्या वोटरांनी म्हाका फाटली कितकीशीच वर्सां त्या वॉर्डाचा प्रतिनिधित्व करपाची संधी दिली. म्हणजे फाटले फावटी ज्या वेळार तो वॉर्ड महिला खातीर राखीव आसलो त्या वेळार माझी मिसेस ममता सातार्डेकर एका त्या वॉर्डाचा प्रतिनिधित्व करपाची संधी माझ्या पारसे गावातल्या वॉर्ड क्रमांक 4 मतदारांनी दिली. हेचे खातीर वॉर्ड क्रमांक 4 माझ्या सगळ्या मतदारांचे आयच्या या परम आणि पवित्र अशा दिवसा मनपूर्वक आभार मानता. तसेच आमचे भाई सोपटे हे सुद्धा माझ्या वॉर्डातले माझे वोटर त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानता. कारण भाई सोपटेमुळेच तर माझी मिसेस ममता सातार्डेकर ही या पारसे गावची पंच जावपाक शकली. भाई सोपटेमुळेच मी स्वतः या पारसे गावचो पंच जावपाक शकलोय आणि आज भाई सोपटेमुळेच मी या पारसे गावचो सरपंच जावपाक शकलो. कारण 2022 ज्या वेळार सरपंचाची निवड करपा खातीर भाई सोपटे यांच्या घरात आमच्या सगळ्या पंच सदस्यांची आमच्या सगळ्या कार्यकर्त्या समवेत बैठक झाली, त्या वेळार भाई सोपटेन म्हाका सरपंच पदाचो शब्द दिल्लो आणि जो शब्द भाई सोपटेन त्या वेळाचेर आपल्या भरल्या घरान म्हाका दिल्लो तो शब्द भाई सोपटेन ह्या वेळाचेर खरो करून दाखयल्लो आसा आणि हेचे खातीर भाई सोपटेचे परत एकदा खूप खूप आभार मानता. आणि जास्त काही न सांगता इतकेच सांगता की पारसे गावाच्या सर्वांगीण विकासा खातीर आम्ही 7 पंच सदस्य एका मतान एका चित्तान एकठांय हसत खेळत रावा. या पारसे गावाची अत्यंत प्रामाणिकपणान सेवा करपाची आम्ही सगळ्या पंच सदस्यांनी संकल्प केल्लो आसा आणि गावदेवी भगवतीच्या कृपा आशिर्वादान देव म्हारिंगणाच्या कृपा आशिर्वादान आमचो हो संकल्प सिद्धीच वयतलो, हेतून दुमत ना. ज्या पद्धतीन आमचो आदलो सरपंच माझे मित्र आदरणीय अजय कलंगुटकर यांनी अनेक विकासाची पारसे गावात या कामां करून त्या पारसे गावाचं नाव पेडणे तालुक्यात उज्ज्वल केल्लें आसा. त्यांच्याच पावलाचेर पावल दवरून त्यांचे मार्गदर्शन घेऊन आमच्या इतर सगळ्या पंच सदस्यांचे मार्गदर्शन घेऊन या पारसे गावाचो सर्वांगीण विकास करून या आमच्या पारसे गावाक
आन बान आणि शान मिळवून दिवचो माझो प्रामाणिक प्रयत्न असतो. परत एकदा आमच्या सगळ्या पंचायत सदस्यांचे त्याचप्रमाणे आमच्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानता आणि माझी ही 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. थँक्यू. पहिल्या टर्माक जेन्ना तुमची मिसेस आयिल्ली तेन्ना आमचे आमदार म्हणून दयानंद सोपटे आसले तेन्ना ती सरपंच करपाक खूब हे जाली, पूण एका घडामोडीन संदी मेळ्ळी ना. पूण जेची देवाची इच्छा आसता, आता तुमी पंच पयले फावटी जाले आनी तुमकां सरपंच पद मेळ्ळें. कितें सांगूंक सोदता? सगळ्यात पयलीं गांवदेवी भगवती नमन करून त्या पंचायतीच्या समोर जो देव मारिंगण आसा ताका वंदन करून थंयसर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे सगळ्यात पयलीं मनपूर्वक स्वागत करता. सगळ्यात पयलीं आज म्हाका ह्या 7 पंचायत सदस्यांनी सपोर्ट केलो आणि माझी बिनविरोध निवड केल्याबद्दल माझ्या 6 पंचायत सदस्यांचे मनपूर्वक आभार मानता. त्याचप्रमाणे आमचे गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष दामू नायक, त्याचप्रमाणे आमच्या गोवा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय डॉक्टर प्रमोद सावंत आणि आमचे लाडके नेते दयानंद भाई सोपटे या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे सुद्धा आज खूप खूप मनपूर्वक आभार मानता. तसेच वॉर्ड क्रमांक 4तले जे माझे वोटर आसात, ज्या माझ्या वोटरांनी म्हाका फाटली कितकीशीच वर्सां त्या वॉर्डाचा प्रतिनिधित्व करपाची संधी दिली. म्हणजे फाटले फावटी ज्या वेळार तो वॉर्ड महिला खातीर राखीव आसलो त्या वेळार माझी मिसेस ममता सातार्डेकर एका त्या वॉर्डाचा प्रतिनिधित्व करपाची संधी माझ्या पारसे गांवांतल्या वॉर्ड क्रमांक 4तल्या मतदारांनी दिली. हेचे खातीर वॉर्ड क्रमांक 4तल्या माझ्या सगळ्या मतदारांचे आयच्या या परम आणि पवित्र अशा दिवसा मनपूर्वक आभार मानता. तसेच आमचे भाई सोपटे हे सुद्धा माझ्या वॉर्डातले माझे वोटर त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानता. कारण भाई सोपटेमुळेच तर माझी मिसेस ममता सातार्डेकर ही या पारसे गावची पंच जावपाक शकली. भाई सोपटेमुळेच मी स्वतः या पारसे गावचो पंच जावपाक शकलोय आणि आज भाई सोपटेमुळेच मी या पारसे गावचो सरपंच जावपाक शकलो. कारण 2022 ज्या वेळा सरपंचाची निवड करपा खातीर भाई सोपटे यांच्या घरात आमच्या सगळ्या पंच सदस्यांची आमच्या सगळ्या कार्यकर्त्या समवेत बैठक जाल्ली, त्या वेळार भाई सोपटेन म्हाका सरपंच पदाचो शब्द दिल्लो आणि जो शब्द भाई सोपटेन त्या वेळाचेर आपल्या भरल्या घरान म्हाका दिल्लो तो शब्द भाई सोपटेन ह्या वेळाचेर खरो करून दाखयल्लो आसा आणि हेचे खातीर भाई सोपटेचे परत एकदा खूप खूप आभार मानता. आणि जास्त काही न सांगता इतकेच सांगता की पारशे गावाच्या सर्वांगीण विकासा खातीर आम्ही 7 पंच सदस्य एका मतान एका चित्तान एकठांय हसत खेळत रावा. या पारसे गावाची अत्यंत प्रामाणिकपणान सेवा करपाची आम्ही सगळ्या पंच सदस्यांनी संकल्प केल्लो आसा आणि गांवदेवी भगवतीच्या कृपा आशिर्वादान देव म्हारिंगणाच्या कृपा आशिर्वादान आमचो हो संकल्प सिद्धीच वयतलो, हेतून दुमत ना. ज्या पद्धतीन आमचो आदलो सरपंच माझे मित्र आदरणीय अजय कलंगुटकर यांनी अनेक विकासाची पारसे गावात या कामां करून त्या पारसे गावाचं नाव पेडणे तालुक्यात उज्ज्वल केल्लें आसा. त्यांच्याच पावलाचेर पावल दवरले, त्यांचे मार्गदर्शन घेऊन आमच्या इतर सगळ्या पंच सदस्यांचे मार्गदर्शन घेऊन या पारसे गावाचो सर्वांगीण विकास करून या आमच्या पारसे गावाक आन बान आणि शान मिळवून दिवचो माझो प्रामाणिक प्रयत्न असतो. परत एकदा आमच्या सगळ्या पंच सदस्यांचे त्याचप्रमाणे आमच्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानता आणि माझी ही 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. थँक्यू. आज आमचे मधुसूदन सातार्डेकर यांनी पण सरपंचाचा ताबो घेतलेला असा. कालचो असलो अजय कळवणकर, पण आम्ही असे जसे आता अजितान सांगला तसे की आम्ही आमचे घर आमच्या गावाच्या विकासासाठी आम्ही 7 मेंबर एक रावले आणि याच्या पुढे एक रावतले आणि आमच्या विकासाची कामं करून घेतले. आणि आता त्याचबरोबर आमचे गावचे माजी आमदार दयानंद सोपटे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यानी आज हे दोन्ही सरपंच असतात ते त्यांच्यानी गावाच्या विकासासाठी दिले आहात. त्यांकाय देव बरे करून घेतात आणि माझ्या त्यांच्या नमस्कार. आज आम्ही आमच्या पंचायतीत आसात आणि आमचो नवीन सरपंचाची निवड जाल्ली आसा. पयलीं तर आमचो अजय कलंगुटकर सरपंच आसलो, त्यांनी आमचे 3 वर्सां 3.5 वर्सां काम केलं. आम्ही सगळ्या बरोबर राहून आम्ही सगळे पार्ट्याचो प्रभाव मेळ्ळा, त्याच्या विशीं आम्ही सगळी चर्चा करून प्रत्येक गांवागांवान आम्ही प्रत्येक वॉर्डात
लोकांक कामां केल्लीं आसा. त्याचबरोबर आता आमचो मधुसूदन सातार्डेकर यांनी आयज पदाचो आपल्या ताबो घेतलेलो आसा. ताका आमी एक मतान आमी सगळे वांगडा बरे रावन आमी तांकां सपोर्ट केल्लो आसा. आनी गांवा खातीर आमी सगळ्यांनी एक रावपाची खूब गरज आहा. कारण हे भेदभाव न दवरता कसलोच हांव हेचो तेचो अशें म्हणून जायना. आमी पंचायतीक आमचें घर कशें आसता ते घर आमी सगळ्यांनी वांगडा रावन चलोवपाची खूब गरज आसता. ते खातीर आमी सगळे वांगडा येयल्ले आसा आनी आयज मधुसूदनान आपल्या पदाचो ताबो घेतलेलो आसा. ताका शुभेच्छा दिता. तशें ती आमची 2 वर्सां उरलेली आहा ती बरे भाशेन आमी सगळ्या गांवांत जे आमचे गांवांत कितें कितें कामां आहात ती सगळ्यांनी बरोबर रावन करपाची अशें तेचे कडेन मागता. आनी ताका आनी परत एकदा शुभेच्छा दिता आनी सगळ्यांक धन्यवाद दिता. पहिले देवी भगवतीक आणि राणीला नमस्कार करून आज आमच्या पारसे पंचायतीन मधुसूदन सातार्डेकर हे सरपंच जाल्ले आहात आनी ताका सरपंच करपाक आमचे 7 जे पंच आहात ते एकाठांय येवन तांची निवड जाल्ली आहा. तेजे बद्दल मी आमचे आदले सरपंच बाब अजय कोंडकर, अजित मोरजकर, स्वप्नील नाईक, त्याचबरोबर काही सुनीता बोगले देसाई, आमची प्रज्ञा पार्सेकर आणि रेश्मा कांबळी या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतात. आणि सांगता असताना ज्या पद्धतीन आमचो अजय कोंडकर सरपंच असताना ते सगळ्यांचे सहकार्य या गावच्या डेव्हलपमेंटा खातीर सगळ्यांनी हातभार लायलो, सहकार्य केले. तसेच म्हाका तांकां सांगपाची गरज पडची ना, कारण तसेच सहकार्य निश्चित ह्याच्या फुडें सगळ्याचे आसतले. शेवटी पंचायत ही गांवाची आहा आनी गांवचो विकास थ्रू पंचायत, विलेज पंचायत कसो आसतो, सरकाराच्या माध्यमातून ज्यो वेगवेगळ्या पद्धतीन प्रामुख्यान डेव्हलपमेंट करता आसतना सरकाराचो खंयचो फायदो जातलो असो विचार करून तेंच्यांनी बऱ्यापैकी काम केल्या. आशा धरता त्याच पद्धतीन हेजे फुडें ह्या गांवच्या डेव्हलपमेंटा खातीर सगळ्याचो हातभार आसतलो आनी खंय तरी जो टर्म 5 वर्साचो हे आमचे सगळे मेंबर ज्यांच्या नांवाचो उल्लेख केला तेंच्यांनी सुरू केला की 5 वर्सां अशें दाखोवन दितले गांवच्या लोकांक की खरेंच ह्या पंचायतीचे जे आमी निवडून दिले पंच आहात वेगवेगळ्या पदांचेर तेंच्यांनी एक सुटी ह्या गांवच्या विकासा खातीर बऱ्यापैकी योगदान दिलें आसा. हे लोकांक जाणून घेवपाचें काम तेजे फुडें ते करचे. परत एकदा तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करता. मधुबाबाचे परत एकदा अभिनंदन करता आणि माझी 2 करता.